कलाकार मुळात कलाकार असतो. तो असं काही कोणी कॉमेडी कलाकार आहे किंवा हा सिरियस कलाकार आहे असं नसतं काही. पण आपल्याकडे तशी छाप पडते. आपल्याकडे कॅटेगराईज केलं जातं किंवा आपल्याकडे असं होतं नाही, अरे हे कॉमेडी करतात ना, यांना कॉमेडीसाठीच बोलवा किंवा असंच बोलवा. सो प्रयत्न प्रत्येक कलाकाराचा हा असतो की मला कसं वेगवेगळं दिसता येईल, मला कसं वेगळ्या पद्धतीचं काम करता येईल आणि त्याच्या शोधात प्रत्येक जण असतो. सो मीही असतोच. पण आशुतोषने मी म्हटलं ना की माझ्यासाठी ते असं एक सोन्याहून पिवळी अशी गोष्ट होती की आशुतोषने स्वतःहून ही गोष्ट माझ्याकडे आणि हा डोलारा माझ्याकडे आणला. अरे महाराष्ट्रात राहणारी माणसं आहोत आपण आणि वारी लहानपणापासून बघितलीये, गावापासून ते पंढरपूरपर्यंत माझ्या स्वतःच्या गावातनं पालखी जाते. सो खूप लहानपणापासून वारी केलेली आहे आणि वारी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी एक वेगळा अनुभव आहे. आपल्या पांडुरंगाबद्दल एक विशेष काहीतरी प्रत्येकाच्या मनात काहीतरी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऑब्व्हियसली खूप जवळच्या आहेत. मी साताऱ्यातला आहे, साताऱ्यातल्या एका खेडेगावातला आहे. माझ्या घराघरात एक फौजी आहे. माझ्या गावातले 70 ते 80% मुलं ही फौजी आहेत. माझे काका फौजी आहेत, माझा भाऊ फौजी आहे. असे इतके फौजी आहेत आणि ते कुठेतरी आर्मी आणि तो विषय लहानपणापासून खूप जवळचा आहे. आणि आशुतोषने तो रोल माझ्याकरता आणला. सो ते माझ्यासाठी असं होतं की बस याचीच वाट बघत होतो. अभिमानाची गोष्ट आहे, जबाबदारीची गोष्ट आहे आणि आपलं प्राईड आहे तो आपल्या देशाचा अभिमान आहे. म्हणजे तो वर्दीबद्दल म्हणजे मी बोलणं पण फार कमी पडेल आहे ना. आपण एक वर्दीबद्दल बोलायला गेलो ते येस ते मला आशुतोषने दिले ऍक्च्युली. हे नाटक म्हणजे एक व्हिज्युअल ट्रीट आहे हे सांगेन मी खास करून प्रेक्षकांना. आमच्या नाटकातलं वेगळे पण विषय वेगळा आहे, नाटक वेगळं आहे, सगळं आहेच. पण आम्ही काहीतरी वेगळं म्हणजे तरुण पिढी किंवा आशुतोष मला वाटतं आज खूप तरुण डिरेक्टर आहे. हे सगळं त्याने जो काही उभं केलंय आवाढव्य गोष्ट ते लोकांना थिएटरमध्ये आल्यावरच कळेल. असे निर्माते मिळणं कठीण ना की तुम्हाला काय करायचंय ते करा. बरं आपल्याला पुढच्या गोष्टी माहीत नसताना बरं आपण असं आहे का की आपल्याकडे बघतो मराठी नाटकं जी चालतात सेलिब्रिटीज असतात. सो त्यांना ती खात्री असते की बाबा लोक येणार बघायला, सेलिब्रिटीच्या नावावर येणार. पण नवीन मुलांना घेऊन, नवीन फळीला घेऊन इतका मोठा डोलारा उभा करणं आणि त्याच्यावर निर्मात्यांनी तेवढा विश्वास ठेवणं खूप अवघड असतं. नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आहे रोहित आणि आशुतोष. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकाचं. मी आत्ता नाटकाच्या तालमीला आहे आणि काही दृश्य मी बघितले, काही सीन मी बघितले, काही प्रवेश मी बघितले आणि खरं सांगतो एक भन्नाट आणि वेगळा प्रयोग या नाटकाच्या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आपण रोहितकडनं ऐकूया, आशुतोषकडनं ऐकूया की काय नेमकं वेगळं होणार. नाटकाचं नावच मुक्काम पोस्ट पंढरपूर आहे आणि खरं तर एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळी नवीन टीम आहे. तर यंग ब्रिगेड काहीतरी वेगळं प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. येस खरंच यंग ब्रिगेड आहे. म्हणजे आशुतोषने हे नाटक लिहिले ना, आशुतोष आणि आमचा मित्र मयूर दोघांनी मिळून हे नाटक लिहिले आणि खरंच खूप वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. नॉर्मल नाटकांसारखं नाही लिखाण आहे या नाटकाचं. काहीतरी वेगळं म्हणण्याचा प्रयत्न आहे, वेगळं सांगणं आहे. म्हणजे लेखनाबद्दल आशुतोष ॲक्च्युली जास्त सांगेल. काय त्याला चॅलेंजेस आले असतील त्याच्याबद्दल. आशुतोष काय वाटतं तुला? मला तर खूपच चॅलेंजेस होते कारण एकतर लिहिणं म्हणजे मी ॲज आय सेड की नाटक म्हणून मला ते मांडायचं नव्हतं. मला आय वॉन्टेड अ पॉवर पॅक थिंग की त्याच्यामध्ये सगळं असावं. म्हणजे त्याच्यात नाट्य असावं, त्याच्यामध्ये तो सगळ्या एज ग्रुपला केटर करणारं एक प्रोडक्ट असावं. म्हणजे आपल्याकडे नाटक म्हटलं की ना टचवूड आता आपल्याकडे खूप सोन्याचे दिवस आहेत आपल्या नाटकाला, की आपल्याकडे खूप चांगली नाटकं होत आहेत आणि सगळीच चांगली चालत आहेत. तर पण अजूनही कुठेतरी एक तरुण वर्ग आहे जो नाटकाकडे थोडासा कानाडोळा करतोय. तर मला त्या सगळ्या तरुणांना पुन्हा ऑडिटोरियममध्ये खेचायचं होतं. त्यासाठी माझा प्रायमरी थॉट असा होता की आपल्याला खूप काहीतरी वेगळं करावं लागणार आहे जेणेकरून आपण आणि बरं ते एवढंही वेगळं नको की ते काही सिलेक्टिव्ह लोकांच्याच पचनी पडतंय आणि सगळ्यांना. त्यामुळे त्याच्यात म्हणजे पंढरपूर आणि सियाचीन ह्या दोन गोष्टींचा तसा एकमेकाशी काही संबंध नाही. तरी आम्ही तो घडवून आणतो आणि त्या गोष्टी पुढे जातात. त्यासाठी तुम्हाला नाटक बघणं आहेच. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. खूप टेक्निकल नाटक आहे, टीम मोठी आहे, खूप तामझाम आहे, सगळा बाजार मांडलेला आहे, आम्ही सगळ्यांनी पसरवला आहे. आणि येस म्हणजे लिखाणावाईज आम्ही 3 वर्ष लिहित होतो. 3 वर्ष लिहून खूप ड्राफ्ट करून पुन्हा ते खोडून मग शेवटी जेव्हा आम्ही ठरवलं की हां हे ड्राफ्ट आहे वाचूयात, मग तो जो आम्ही वाचला त्याच्या कैक पटीने चांगला ड्राफ्ट आता आम्ही उभं करतो सगळ्यांच्याच कॉन्ट्रीब्युशन्सने. म्हणजे रोहित, आपण तू कधी वारी अनुभवली आयुष्यात? हो गेलाय. अरे महाराष्ट्रात राहणारी माणसं आहोत आपण आणि वारी लहानपणापासून बघितलीये. गावापासून ते पंढरपूरपर्यंत माझ्या स्वतःच्या गावातनं पालखी जाते. सो खूप लहानपणापासून वारी केलेली आहे आणि वारी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी एक वेगळा अनुभव आहे.
आपल्या पांडुरंगाबद्दल एक विशेष काहीतरी प्रत्येकाच्या मनात काहीतरी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऑब्व्हियसली खूप जवळच्या आहेत आणि त्यात अजून एक असा विषय आहे की ह्या सगळ्या वारी, पंढरपूर आणि आपला पांडुरंग ह्या सगळ्या विषयाशी निगडीत असलेलं हे नाटक, हे पंढरपूर आणि त्यात असणारा तो एक मुलगा जो फौजी आहे. सो फौजी हे माझ्या जवळचं खूप आहे. जसं वारी तू मला विचारलंस की वारी केली आहेस का किंवा जवळचं आहेस का? तसं मी साताऱ्यातला आहे. साताऱ्यातल्या एका खेडेगावातला आहे. माझ्या घराघरात एक फौजी आहे. माझ्या गावातली 70 ते 80% मुलं ही फौजी आहेत. माझे काका फौजी आहेत, माझा भाऊ फौजी आहे. असे इतके फौजी आहेत आणि ते कुठेतरी आर्मी आणि तो विषय लहानपणापासून खूप जवळचा आहे. जवळचं आहे. आणि आशुतोषने तो रोल माझ्याकरता आणला. सो क्या बात ते आहे. माझ्यासाठी असं होतं की बस ह्याचीच वाट बघत होतो किंवा हेच हवं होतं. जे इतकी वर्ष आपण ठरवतो ना की आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीचे रोल करायचे आहेत, आपल्याला हे करायचं, हे करायचं, हे करायचं. तसं फौजी अनुभवायचा होता इतक्या वर्षांपासून, जो आशुतोषने पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आणला. एक मला ह्याने किस्सा सांगितला होता रोहितने. तर हा पण आर्मीत भरती होणार होता हो. एका पॉइंटला. पण इकडचं सगळं त्याचं खूप वेगळ्या घडीत मग तो आला आणि एकांकिका करायला सुरू केला. आणि एकांकिका केला की लागतोच माणसाला, एवढा लागतोच आयुष्याला की तो ह्या क्षेत्रात येतोच. आणि मग तो जो इकडे आला की त्याला पुन्हा तिथे वळता आलं नाही पुन्हा त्या सैनिकी पेशाकडे. पण तो आता त्याला ते करायला मिळतंय, त्याचं मला पण फार भारी वा, वाटतं. वा. कारण माझ्यापेक्षा जास्त त्याच्या जवळचं झालंय आता हे. हो. पण आयुष्यात असं म्हणतात ना की एकदा पंढरपूरची वारी करावी, येस. तुमच्यासाठी खूप ते चांगलं असतं. हं. आणि दुसरं असं पण असतं की आर्मीचा युनिफॉर्म परिधान करणं ही येस. पण खूप मोठी अभिमानाची गोष्ट असते. अभिमानाची गोष्ट आहे, जबाबदारीची गोष्ट आहे आणि आपलं प्राईड आहे तो आपल्या देशाचा. हो, हो. अभिमान आहे. म्हणजे तो वर्दीबद्दल म्हणजे मी बोलणं पण फार कमी पडेल आहे ना. आपण एक वर्दीबद्दल बोलायला गेलो तर. थँक्स टू आशुतोष. ते येस नाटकात तरी येस ते मला आशुतोषने दिले ॲक्च्युली, असं म्हणता येईल. सगळेच आमचे आशुतोष आहे किंवा आमची अख्खी टीम, आमचं नेपथ्य करणारा आमचा संदेश दादा, आमचे प्रोड्युसर्स आहेत नितीन वैद्य, डॉक्टर राजगावकर हो, सर आहेत, हो, हो. आमचे 4 प्रोड्युसर्स आहेत आमच्या जवळजवळ. सो सगळ्यांची अशी एक एनर्जी ह्या नाटकासाठी इतकी पॉझिटिव्ह लागलेली आहे ना. आणि ते सगळं मी म्हणेन की ही वारीच आहे. हे वा. नाटक म्हणजे एक वारी वा, आहे. हे नाटक म्हणजे एका पांडुरंगाचा प्रवास आहे. हे नाटक म्हणजे पंढरपुरातल्या एका सैनिकाचा प्रवास आहे. सो हे नाटक म्हणजे असं काहीतरी वेगळं आहे. वेगळं आहे. काहीतरी वेगळं आहे. तर तू आता रिहर्सल्स बघितल्या आमच्या, हो 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 हो. तू अगदी थोडं गोष्टी बघितल्या त्याच्यावरनं तुला अंदाज आला असेल की हे काहीतरी वेगळं आहे, ह्यांचं पण तो म्हणणं फक्त काहीतरी वेगळं टीजर आहे. होता. पूर्ण Yes, तो पिक्चर फक्त तर teaser आपल्याला होता, पूर्ण परवा picture बाकी आहे. आणि हे नाटक म्हणजे एक व्हिज्युअल ट्रीट आहे हे सांगेन मी, खास करून प्रेक्षकांना. आमच्या नाटकातलं वेगळे पण विषय वेगळा आहे, नाटक वेगळं आहे, सगळं आहेच. पण आम्ही काहीतरी वेगळं म्हणजे तरुण पिढी किंवा आशुतोष मला वाटतं आज खूप तरुण डिरेक्टर आहे. हे सगळं त्याने जो काही उभं केलं आहे अवाढव्य गोष्ट, ते लोकांना थिएटरमध्ये आल्यावरच कळेल की अरे अरे काय करताय तुम्ही, किंवा हे कुठल्या लेवलला चाललंय, किंवा हे काय व्हिज्युअल ट्रीट देताय तुम्ही. हे खूप भारी आहे. त्यासाठी माझं म्हणणं आहे की मुक्काम पोस्ट पंढरपूर बघायला थिएटरमध्ये यायला लागेल लोकांना. क्या बात आहे, क्या बात आहे. आशुतोष, खरं तर अशा नाटकासाठी निर्माता मिळणं खूप मोठी गोष्ट असते, कारण तुमचं बजेट हेवी आहे. बरोबर. एक वेगळा विषय त्या ग्रँडियरनेसने तुम्ही प्रेक्षकांसमोर सादर करता आहात. तर निर्मात्यांसाठी पण विशेष कौतुक ना की त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले आणि कलाकृती आज प्रेक्षकांसमोर रंगभूमीवर येते. निर्मात्यांचं विशेष कौतुक नाही, खरं तर निर्मात्यांचंच कौतुक आहे. त्यांच्यामुळेच आहे सगळं. कारण मी जेव्हा वाचायला सुरुवात केली ना, तेव्हा मला बऱ्याच निर्मात्यांनी, चांगल्या मोठ्या निर्मात्यांनी सांगितलं की अरे हे व्यावसायिक नाटकाच्या चौकटीतलं नाही आहे, हे तसं नाही होणार, हे कसं करणार. मग बाहेरचे दौरे आले, बरोबर, 35-40 जणांची टीम आली, मग एवढा मोठा सेट आला, एवढे कलाकार आले, त्यात नवीन कलाकारांवर माउंट करायचं म्हणतोस तू, ज्यांचं नाटकाचा असा सच काही बॅकग्राऊंड नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, तुला एवढं म्युझिक करायचं आहे, एवढा मोठा सेट करायचा आहे वगैरे वगैरे. पण असं होतं की करायचं नका करू, मग तुम्हाला नाही जमत आहे तर मी अजून फिरेन, हरकत नाही. मी ऑलरेडी 3-4 वर्ष घातले, मी अजून 3 वर्ष 4 वर्ष घालेन, काही हरकत नाही. पण ज्या दिवशी उभं करेन त्या दिवशी ते असंच उभं करेन की ते असं वाटलं पाहिजे की वा, म्हणजे आपण झालो होत आता तेवढे मोठे, तेवढे डेव्हलप झालो आहोत की आपण काही ना काहीतरी खूप वेगळं मांडणं आहेच अपेक्षित आहे. आणि आम्ही नाही करायचं तर कुणी करायचं. म्हणजे आपल्या मागे खूप मोठ्या लोकांनी लेगसीज ठेवून दिल्या. मग आता आपण त्या 2 पैसे पुढे कशा नेऊ शकतो याचा विचार आम्ही तरी करायला हवा.
त्यामुळे माझ्या डे वन पासून डोक्यात हे होते की विदाऊट एनी ॲडजस्टमेंट विदाऊट कॉम्प्रोमाइज आपण हे नाटक करतो. आणि मला पहिल्या दिवशी आमच्या निर्मात्यांनी डॉक्टर आसगावकर, नितीन वैद्य, सचिन अवस्थी सर, स्वाती मॅम त्यांनी सांगितलं की आपण हे करतोय. माझा दुसरा प्रश्न होता कसं करतोय, तुम्हाला हवंय तसं करतोय का मला हवंय तसं करतोय. ते म्हणाले तुला हवंय तसं करतोय. मग त्या दिवशी आम्ही ठरवलं की आता करूयात. ते असा निर्माता मिळणं कठीण आहे हो, आजकाल, की तुम्हाला काय करायचंय ते करा. चाललेत आमचे निर्माते. असे निर्माते मिळणं कठीण आहे ना, की तुम्हाला काय करायचंय ते करा. बरं आपल्याला पुढच्या गोष्टी माहीत नसताना बरं आपण असं आहे का की आपल्याकडे बघतो मराठी नाटकं जी चालतात सेलिब्रिटीज असतात, हो, हो. सो त्यांना ती खात्री असते की बाबा लोक येणार बघायला, सेलिब्रिटीच्या नावावर येणार. पण नवीन मुलांना घेऊन, नवीन फळीला घेऊन इतका मोठा डोलारा उभा करणं आणि त्याच्यावर निर्मात्यांनी तेवढा विश्वास ठेवणं, ठेवणं. हे खूप अवघड असतं. पण हे घडलंय, म्हणजे हे घडवून आणलंय आणि अश्विनी. तुझ्यासाठी पण हे चॅलेंज आहे ना, कारण Yes, yes, रोहित yes. माने म्हणजे एक हास्य जत्रा अशी एक ती चौकट तयार झाली होती. येस, अगदीच बरं त्याच्या अवतीभोवतीच तुझे जे सिनेमे आले ते पण त्याच चौकटीतले बरोबर. होते, विनोदी बरोबर. भूमिकांमधले. हम्म. पण आता रोहित ही चौकट मोडून एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर रंगभूमीवर येतोय. Yes. आणि खरं तर कलाकारासाठी असतं ना एक भूक असते की यार तोच पण आलाय, आलाय, पण आता खरं. चौकट मोडून काहीतरी वेगळं केलं वेगळं पाहिजे. केलं त्यामुळे Yes. म्हणजे ते खरंच आहे ऍक्च्युली. मी हेच म्हणेन की आपल्याकडे कसं होतं ना, कलाकार मुळात कलाकार असतो. तो असं काही कोणी कॉमेडी कलाकार आहे किंवा हा सिरियस कलाकार आहे असं नसतं काही. पण आपल्याकडे तशी छाप पडते. आपल्याकडे कॅटेगराईज केलं जातं किंवा आपल्याकडे असं होतं नाही अरे हे कॉमेडी करतात ना, ह्यांना कॉमेडीसाठीच बोलवा हो. किंवा असंच बोलवा. सो प्रयत्न प्रत्येक कलाकाराचा हा असतो की मला कसं वेगवेगळं दिसता येईल, मला कसं वेगवेगळ्या पद्धतीचं काम करता येईल आणि त्याच्या शोधात प्रत्येक जण असतो. सो मीही असतोच. पण आशुतोषने मी म्हणलं ना की माझ्यासाठी ते असं एक सोन्याहून पिवळी अशी गोष्ट होती की आशुतोषने स्वतःहून ही गोष्ट माझ्याकडे आणि हा डोलारा माझ्याकडे आणला. माझा तर प्रायमरी थॉट माझा पण हाच होता की रोहित एवढी वर्ष झालं हास्यजत्रा करतोय, तो कॉमेडी जॉनर मध्ये आहे, हो. त्याला पुन्हा नव्या एका साच्यात टाकणं, तो कसा फ्लेक्झिबल आहे. आणि त्यात आमची अशी जुनी काही ओळख नव्हती. पण मग जरा मी माहिती काढली काय आहे कसं काय, मला कळलं हा एकांकिकेतनं वर आलेला कलाकार. मग म्हणलं चला कास्टिंग लॉक, कारण एकांकिकेतनं वर आलेला माणसाला तुम्ही काहीही करा, कुठेही करायला द्या, तो करतोच. म्हणजे म्हटलं की मी मातीतल्या गोष्टी घडवायला मातीतली माणसं लागतात, मातीच लागते मडकं घडवायला, तुम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी नाही घडवू शकत. आणि ते फार मस्त जुळून आलं. म्हणजे माझ्याकडे खरं तर म्हणजे नथिंग लाईक इट असं झालं मला की ह्याच्यापेक्षा बेटर काही होऊ शकत नाही आता. आणि ते दिसतंय मेहनत दिसतंय. घेतलेली रोहित, म्हणजे रोहित वाटत नाहीये तो एक हा, आर्मी म्हणजे ऑफिसर. ते प्रेक्षकांना तेच सांगणं माझं की मला ज्या पद्धतीने किंवा जशा प्रकारचं काम करताना लोकांनी बघितलंय नाटकात मी ऑब्व्हियसली तसं दिसणार नाही, याची खात्री देतो मी सगळ्यांना. काहीतरी वेगळा प्रकार आहे, काहीतरी वेगळा प्रवास आहे, काहीतरी वेगळं म्हणणं आहे, एवढं नक्की. क्या बात आहे. विश ऑल द बेस्ट. थँक्यू. परवा याच ठिकाणी पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे. येस. सो रोहित माने म्हटलं म्हणजे हिट गॅरंटी आहे. स्किटूचे सगळे हिट असतात. सो ऑफकोर्स हा वेगळा विषय पण प्रेक्षकांपर्यंत त्याच ताकदीने पोहोचेल अशी आशा करूया. आणि सुपरहिटची पार्टी पहिल्याच प्रयोगाला लागेल. अरे थँक्यू सो मच, काय भारी बोला ना. नक्कीच Thank you. नक्कीच पहिला प्रयोग सक्सेसफुल झाल्या आपण नक्कीच पार्टी करू. तो अजून एक गोष्ट बोलला, परवा प्रयोग आहे ह्याच वेळी. Yes, yes. पुन्हा सगळ्याच्या शेवटी पुन्हा सांगतो 22 ऑगस्ट तारीख विसरू नका. 22 ऑगस्टला दुपारी 4 वाजता यशवंत नाट्य मंदिर आमचं नाटक येतंय. मुक्काम पोस्ट पंढरपूर. शुभारंभाचा प्रयोग आहे, यायला लागतंय. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.